हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझी परवाची व्हिडिओ म्हणजे आयुष्याचा टाईमपास ही देखील कशी वाटली हे सुद्धा कळवा. कारण आजची माझी व्हिडिओ आहे ना, ही त्याच व्हिडिओवर डिपेंड आहे आणि ज्यांनी कोणी ती बघितली नसेल त्यांनी नक्की बघा. बघा, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच अशा लेडीज असतात की त्यांचे हजबंड ड्युटीवर गेल्यानंतर किंवा त्यांची मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे भरपूर वेळ मिळतो. पण त्यावेळेचा त्यांनी सदुपयोग केला पाहिजे. चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे. त्याच्याने त्यांच्या संस्कारामध्ये भर होईल आणि तेच संस्कार त्यांना त्यांच्या घरासाठी, त्यांच्या मुलांसाठी योग्य वळण देण्यासाठी वापरता येतील. बघा, बऱ्याच अशा लेडीज असतात की त्यांना असं वाटतं की आपण काही शिकलेलो नाही आहे, आपण खूप मोठं शिकलेलो नाही आहे, म्हणून आपण आपल्या मुलांना काहीच शिकवू शकत नाही. पण माहीत आहे, मुलांना खरे हे संस्कार देणं गरजेचं आहे. मुलांनी कुठे कसं कधी कसं वागलं पाहिजे, त्यांना श्लोक शिकवले पाहिजे, त्यांना देवाचं नॉलेज दिलं पाहिजे, त्यांना काय चांगलं काय वाईट हे सुद्धा शिकवलं गेलं पाहिजे. हे खरं शिक्षण आहे. तुम्ही खूप शिकलेले असाल पण तुम्हाला जर तुमच्या मुलांना वळण लावता आलं नाही तर काय उपयोग त्या शिक्षणाचा? बऱ्याच अशा लेडीज असतात की त्या जॉब करतात. मी मान्य आहे, आपलं करिअर आहे, ते आपण केलंच पाहिजे. पण कुणासाठी करतो आपण? आपल्या मुलांसाठी. मग जर आपण जॉबच्या मागे लागून मुलांच्या संस्कारांकडे जर दुर्लक्ष करत असू तर काय उपयोग त्याचा? जॉब कराच, नाही असं नाही, पण त्याबरोबर आपली मुलं कशी वागतायत, कुठे जात आहेत, काय करतायत, कशी बसतायत, कशी बोलतायत, या गोष्टींकडे सुद्धा बारीक लक्ष असू द्या. त्यांचे फ्रेंड्स कोणते, त्यांची ट्यूशन, स्कूल, कॉलेज सुटल्यानंतर ते किती वेळात घरी परत येत आहेत, घरी आल्यानंतर ते आपल्याशी कसा संवाद करतायत, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींकडे आपलं लक्ष असू द्या त्यांचे. कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या संस्कार कसे आहेत ते दर्शवतात. बघा, मी बऱ्याच अशा लेडीज बघितल्या आहेत की त्या रस्त्याने जातात, चालतात, त्यावेळी त्या फोनवर बोलत असतात किंवा चॅटिंग करत असतात आणि त्यांची लहान मुलं, अगदी लहान लहान मुलं साईडने हे नाचत खेळत चालत असतात. म्हणजे त्यांचं काहीच लक्ष नसतं आपल्या मुलांकडे. घरामध्ये सुद्धा बऱ्याच लेडीज मोबाईलमध्ये गुंतलेल्या असतात आणि आपली मुलं काय करतात ह्या काहीच गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही. आणि मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आपलं मूल हे लहान असतानाच आपण त्यांना घडवू शकतो. कारण लहान मूल हे एक मातीचा गोळा असतो, ओल्या चिखलाचा गोळा असतो. दादाजी कायम सांगतात या गोष्टी. जेव्हा ओला चिखलाचा गोळा असतो तेव्हाच त्याला आपण आकार देऊ शकतो. एकदा तो सुकला की त्याला आकार देता येतो का? नाही. मग लहान मूल हे असतं, हे कोरी पाटी असतं, ओल्या चिखलाचा गोळा असतं. तुम्हाला काय चांगले संस्कार द्यायचे हे त्याच वेळी द्या. एकदा मुलं मोठी झाल्यानंतर त्याला आकार देणं अवघड होईल. तुम्ही मूव्हीज बघतात का हो? बघा ना मूव्हीज, का नाही? मूव्ही बघितला पाहिजे. आमच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी रात्री आम्ही मूव्हीज बघतो. आमच्या मुलांना आम्ही मूव्हीज दाखवतो. पण आमची मूव्हीज कसे असतात माहिती आहे? दंगल, चाय, अन्नपूर्णी अशी मोटिवेशनल मूव्हीज असतात की त्याच्याने आमच्या मुलांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. काहीतरी आपण करावं आयुष्यात, काहीतरी केलं पाहिजे किंवा ते अचीव करण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते हे असले मूव्ही आम्ही आमच्या मुलांना दाखवतो. तुम्ही कसे दाखवतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हॉलिडे मूव्ही बघितलाय तुम्ही? हॉलिडे मूव्हीचा पहिला सीन दाखवलेला आहे. त्या सीनमध्ये दाखवलं आहे की सोनाक्षी सिन्हा तिच्या वडिलांच्या गालात मारते. तेव्हा तिची आई काय म्हणते ऐकलंय तुम्ही? की ती लहान असताना तुम्हीच तर बोलायचे, गाल पुढे करायचे, मार माझ्या गालात, मार माझ्या गालात. मग तिला ती सवय लागली आणि आता ती एवढी मोठी झाली तरी तुमच्या गालात मारते. म्हणजे सवय कोण लावतंय आपण मुलांना? आपणच ना. आपल्या मुलांना आपणच घाणेरडे सवय लावतोय. लहान मुलं असताना ते काहीही विचित्र बोलतं, कुणाला काहीही बोलतं, कसंही वागतं आणि आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. ते काहीही बोललं तरी, अगदी एखाद्या पाहुण्यांचा अपमान केला तरी आपल्याला त्याचं कौतुक वाटतं का?
आणि हेच संस्कार त्यांचे पुढे घडत जातात. म्हणून मुलांना लहानपणीच तापा, हे तू चुकीचं बोलतोय, चुकीचं वागतोय, चुकीचं करतोय. याचा अर्थ असा नाही की त्यांना मारून झोडून ओढून बोलून तुम्ही हे करा. हे तुम्ही प्रेमाने पण समजून सांगू शकतात. आणि गणेश शिंदे सर काय म्हणतात माहिती आहे, पोरगं कोणाचं असतं, आपलंच असतं ना. मग आपण जसे मुलाचे संस्कार महत्त्वाचे असतात, मुलाच्या आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात. कारण की मुलांच्या आईवडिलांचे संस्कार जसे असतात त्यांना बघून तो मुलगा तसा बनत असतो. म्हणजे आपल्या घरात आपण जसं वागू ना, तर आपल्याला फॉलो करून आपली मुलं तशी वागत असतात. मग आपण जर चांगलं संस्कारी वागलं तरच आपली मुलं वागतील. एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. जर वडील रात्रीचा ब्रश करत नसतील आणि मुलाला सांगतायत की तू ब्रश कर, दात घास, मुलगा एकदा ऐकेल, दोनदा ऐकेल. कंटाळा आल्यावर काय उत्तर देईल माहिती आहे, पप्पा तुम्हीच तर ब्रश करत नाही कधी, मला काय सांगताय. हेच. त्यामुळे आपण चांगलं वागायला शिका. मी माझं स्वतःचं एक एक्सपिरियन्स सांगते. मी कायम काही चुकलं, काही झालं तर माझ्या तोंडात कायम तमाशा नाव यायचं. तमाशा. आणि हेच ऐकून माझी मुलगीसुद्धा तसंच बोलायची. काही झालं का तमाशा. जेव्हा मला हे फील झालं की आपण हे चुकीचं बोलतोय, हेच आपल्या मुलीला पण सवय लागते बोलायची, तेव्हा मी हे बोलणं टाळलं, हे बोलणं थांबवलं आणि मी माझ्या स्वतःमध्ये चेंजेस केले. म्हणजे बघा, अगदी लहान लहान मुलं हे आपलं अनुकरण करून तशी वागत असतात. त्याच्यामुळे आपल्या बोलण्यावर, आपल्या चालण्यावर, आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. आणि ही सगळ्यात जास्त जबाबदारी ही घरातल्या स्त्रीची असते. कारण की मुलाला सगळ्यात आधी आई जवळची असते. ती आईला बघून, ते मुलं आईला बघून अनुकरण करत असतात जास्त आणि नंतर वडिलांना बघतात. म्हणून प्लीज आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आधी आपल्यामध्ये चांगले संस्कार असले पाहिजे. आपल्याला एक श्लोक बोलता येतो का हो? मग शिकवा ना मुलांना तो श्लोक. पण त्याच्यासाठी आपल्याला आधी शिकावं लागेल, तेव्हा आपण मुलांना शिकवू शकतो. आणि हेच सगळे चांगले संस्कार हे आधी आपण जोपासा आपल्या फ्री टाईममध्ये. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतोय तेव्हा चांगलं काहीतरी बोला, चांगलं काहीतरी वाचा, चांगलं काहीतरी ऐका, ज्याच्याने तुम्ही तुमच्या मुलांवर त्याचे चांगले संस्कार करू शकतात. जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जी आपल्या मुलांकडे थोडं दुर्लक्ष करताय. जर तुम्हाला जाणवत असेल ती लोकं आपल्या मुलांच्या वागण्याकडे, आपल्या मुलांच्या संस्कारांकडे थोडं दुर्लक्ष करतायत, अशा लोकांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची फॅमिली किंवा त्यांच्या जे घरातलं मूळ आहे, जे त्यांचं मुलगा किंवा आपलं बाळ असतं, ते आपल्या घरातलं सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि त्या मुलांना संस्कार देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाही तर अख्खा संसार डिस्टर्ब होत असतो. या गोष्टीला सिरियस घेऊन प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.